विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यशल मराठीच्या पद्य विभागातील जी 8 क्रमांकाची कविता आहे त्या कवितेचं नाव आहे सूप आणि जातं. या कवितेचे कवयित्री आहेत स्वाती शिंदे पवार. आपण या कवितेचा यावेळी या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. मुलांनो, काव्याच्या क्षेत्रामध्ये, कवितेच्या प्रांतामध्ये कोणकोणत्या आणि कशा पद्धतीने कविता लिहिल्या जातात याचा अभ्यास या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. कोणता कवी, कोणती कवयित्री उपमा, प्रतिमा, उत्प्रेक्षा, प्रतीक वापरून कविता लिहिली जाते याचा विचार आपल्याला वेगवेगळ्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे सूप आणि जातं. आपल्याला माहीत आहे मुलांनो, आपण सर्वजण ज्या नावाने, ज्या शीर्षकाची ही कविता आहे, या शीर्षकामध्ये 2 शब्द आहेत, सूप आणि जातं. सूप वस्तूही आपण पाहिलेली आहे. सूप नावाची वस्तू आपण पाहिलेली आहे. सूप नावाची वस्तू कशा पद्धतीची आहे, कशी आहे आणि तिचा वापर कशासाठी केला जातो आणि कोणत्या कामासाठी केला जातो हेही आपल्याला सर्वांना माहीत आहे. सूप नावाची वस्तू कशापासून तयार केली जाते आणि त्यामध्ये त्या वस्तूचा वापर कशासाठी केला जातो. एखादं धान्य आहे, एखादं धान्य पाखडण्यासाठी, निवडण्यासाठी त्यामधला केर, कचरा, जो काही खराब वस्तू आहेत त्या वस्तू बाहेर काढण्यासाठी सुपाचा वापर केला जातो. सुपाच्या वापराशिवाय ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, या दोन्ही भागामध्ये या सुपाचा वापर केला जातो. ज्या घरात सूप नाही असं एकही घर आपल्याला शोधायला मिळणार नाही, इतकं या सुपाचं महत्त्व आहे. त्यामुळे सूप आणि सुपाची प्रतिमा आपल्या समोर, डोळ्यासमोर येते. त्याचा वापर वेगवेगळी धान्ये निवडण्यासाठी, पाकण्यासाठी केली जातात. परंतु सूप प्रत्यक्ष हे धान्याचं वापर किंवा एखादं धान्य भरडण्याचं काम असेल, दळण्याचं काम असेल, ते प्रत्यक्ष काम करत नाही. कोणीतरी ते धान्य दळतं, भरडतं, रास करतं. सूप फक्त पाकडण्याचं काम करतं, फक्त असं पाकडण्याचं, उफडण्याचं काम करत असतं. जे काही धान्य आहे रेडीमेड ते टाकल्यानंतर त्यामध्ये निवडण्याचं काम सूप करत असते. अशा प्रकारे सुपाची प्रतिमा आपल्याला माहीत आहे, आपल्याला ज्ञात आहे. आणि दुसरा शब्द आहे या कवितेमध्ये सूप आणि जातं. आणि जातंही आपण पाहिलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जातं हे असतंच. जात्याशिवाय घर असू शकत नाही. जात्याला ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी मानली जाते. कारण एखादं शुभ कार्य असेल किंवा लग्न, विवाह प्रसंग असेल, अशा वेळी जात्याची पूजा केली जाते. याचा जातं ही लक्ष्मी आहे. जातं ही काय, लक्ष्मी म्हणून मानली जाते मुलांनो. आता जात्याचा उपयोग, जात्याचे फायदे, जात्याचे बेनिफिट आपल्याला सुद्धा माहीत आहेत. सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे विज्ञानाने खूप प्रगती केली आणि आता जात्याची जागा आता गिरणीने घेतलेली आहे, फ्लोअर मिलने घेतलेली आहे. सध्या या सुविधा, विज्ञान तंत्रज्ञान डेव्हलप झाल्यामुळे या गोष्टी आता सध्या उपलब्ध झालेल्या आहेत. पण पूर्वीच्या काळी जात्याशिवाय पर्याय नव्हता. जातं पहाटे उठून जात्यामध्ये धान्य टाकून दळल्याशिवाय पोटाला भाकर मिळत नव्हती. ग्रामीण भागामध्ये पहाटेपासूनच जात्याचा आवाज यायचा आणि जात्यावर ओव्या म्हणत, गाणे म्हणत
बायका या दळण दळायच्या मुलांनो. आणि अशा पद्धतीने बाईशिवाय स्त्रीशिवाय जात्याचं कार्य पुढे जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने या दोन्ही गोष्टी, या दोन्ही प्रतिमा फार महत्त्वाच्या आहे कुटुंबामध्ये, घरामध्ये, संसारामध्ये. पहा, जात्यामधून ज्या काही वस्तूचं दळण केलं जातं, जात्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मोठं दळणं असते, बारीक दळणं असते, मध्यम दळणं असते आणि त्यातून ते सुपामध्ये पाकडलं जातं मुलांनो. म्हणून अशी सूप आणि जातं या दोन्ही प्रतिमा आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. आपल्याला माहीत आहे की याचं महत्त्व कुटुंबामध्ये, घरामध्ये, मानवी जीवनामध्ये कशा पद्धतीने अनन्यसाधारण कसं आहे, याचा विचार आपल्या या कवितेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि त्या कवितेचं नाव आहे सूप आणि जातं. आपल्याला माहीत आहे जास्त संघर्ष, जास्त त्रास, जास्त असं घर्षण हे सुपाचं होतं का जात्याचं होतं आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणून सुपापेक्षा जात्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो, प्रत्यक्ष असं घर्षण करावं लागतं, तेव्हाच कुठेतरी बाहेर पडत असतं. आता सूप म्हणजे कोणत्या अर्थाने प्रतिमा वापरलेली आहे आणि जातं कोणत्या अर्थाने प्रतिमा वापरली आहे त्याचाही आपण विचार करणार आहोत. आणि या कवितेच्या कवयित्री आहेत स्वाती शिंदे पवार. या कवितेने अतिशय सुंदर अशी दोन प्रतिमा वापरून ही कविता लिहिली, या कवितेची निर्मिती केलेली आहे. प्रथमतः मी या कवित्रीचं खूप अभिनंदन करतो, कारण सूप आपल्याला माहीत आहे, जातंही आपल्याला माहीत आहे. परंतु या वस्तूकडे आपण कसं पाहतो, कसं बघतो आणि त्या वस्तूचं रूपांतर साहित्यामध्ये, कवितेमध्ये कसं करतो, याला फार महत्त्व आहे. या दोन्ही वस्तू आपण दररोज पाहतो, नेहमी पाहतो, परंतु या दोन वस्तूतून एका कवितेची निर्मिती आपण करू शकत नाही. कवितेची निर्मिती कोण करू शकतं? ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, कल्पना आहे, कल्पकता आहे, अशीच माणसं कवितेची निर्मिती करू शकतात, दुसरे करू शकत नाही. म्हणून प्रथमतः या कवयित्रीचं अभिनंदन आपण करूयात. या कवयित्रीचा परिचय आहे डॉक्टर स्वाती प्रतापराव शिंदे. यांचा जन्म 1974 मध्ये झालेला आहे. या कवयित्रीचा परिचय हा अगदी अलीकडचा आहे, फार ज्येष्ठ आणि सिनियर अशा प्रकारच्या या कवयित्री नाहीत. सध्या यांचा जन्म सांगली जिल्ह्यात विटा या गावी झालेला आहे. सांगली जिल्हा म्हटल्यानंतर मुलांनो, हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला हा जिल्हा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपल्या सर्वांचाच. महाराष्ट्रामध्ये जे काही 5-6 विभाग झालेले आहेत तयार झालेले आहेत, या 5-6 विभागामध्ये एक पश्चिम महाराष्ट्र हा एक विभाग आहे. आणि या पश्चिम महाराष्ट्राच्या विभागात या कवयित्रीचा जन्म झालेला आहे. या कवयित्री सध्या प्राथमिक शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आणि मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असताना सुद्धा या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये या कवयित्रीचा फार मोठा वाटा असतो. कवयित्री स्वाती शिंदे पवार या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग नेहमीच राहिलेला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राबरोबर त्या एक उत्तम वक्त्या आहेत. अतिशय सक्षमपणे विचाराची मांडणी, समाज प्रबोधन, समाज जागृती वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून ते नेहमीच करतात. त्यांच्या कवितेमध्ये स्त्रीवाद, प्रणयभाव, निसर्ग सौंदर्य, कृषिनिष्ठा, वर्तमान, शैक्षणिक वास्तव आणि मानवी वेदना अशा वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे विचार, वेगवेगळी लक्षणे, वेगवेगळी वैशिष्ट्ये त्यांच्या कवितेतून अधोरेखित होतात. अशा प्रकारची कवयित्री एक शिक्षकी पेशा सांभाळत आपण पाहतो. प्राथमिक शिक्षक किंवा प्राथमिक शिक्षिका लहान मुलाच्या बाहेर त्यांचं विश्व असू शकत नाही. परंतु स्वाती शिंदे पवार मॅडम सारख्या स्त्रिया आपलं स्वतःचं कर्तृत्व
आणि व्यक्तित्व सांभाळून सुद्धा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं योगदान देण्याचं काम करतात, हे निश्चितच गौरवास्पद बाब आहे आणि अभिनंदनीय अशा प्रकारची बाब आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून या कवयित्रीचा परिचय आपल्याला करून घेता येतो. पहा, एक प्राथमिक शिक्षिका काय करू शकते आणि इतर स्त्रिया, इतर पुरुष काय करू शकतात. आपली निर्मिती, आपलं योगदान समाजासाठी कशा पद्धतीने आपण व्यक्त झालं पाहिजे याची जाणीव कवयित्री स्वाती शिंदे पवार यांना निश्चितपणे आहे. त्यांच्या नावावर काही कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये स्त्रीकोश हा एक कविता संग्रह आहे. प्रेम म्हणजे प्रेमच हाही कविता संग्रह आहे. वाटेवरती काचाग हाही कविता संग्रह आहे. वेदनेच्या खोल तळाशी, त्यानंतर काळजातील काही ओळी, त्यानंतर मास्तरकी आणि शेवटचा काव्यसंग्रह आहे अंधारात मट्ट काळा बैल. अशा प्रकारचे एकापेक्षा एक सरस गुणवत्तायुक्त कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. नुसतं प्रकाशित झालेले नाहीत, तर त्यांच्या कवितेचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि इतर सर्व महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये UG आणि PG पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कवितेचा समावेश आहे. अशा प्रकारचे एक बहुआयामी बहुप्रसव प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणजे स्वाती शिंदे पवार मॅडम आहेत. याशिवाय त्यांनी निबंध संग्रह या वाङ्मय प्रकारामध्ये अक्षर लेणं नावाचं पुस्तक ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. स्वाती शिंदे पवार मॅडम वेगवेगळ्या विविध नियतकालिकातून त्यांचं लेखन संशोधन पण प्रकाशित झालेलं आहे. त्यांना कविता, शिक्षण क्षेत्र अशा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाचे आणि महत्त्वपूर्ण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कवयित्री स्वाती शिंदे पवार या पुरस्कारासाठी लेखन करणाऱ्या कवयित्री नाहीत, तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून या नेहमी सतत कार्यरत राहणारं अशा प्रकारचं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. तसं पाहिलं तर स्वाती शिंदे पवार मॅडम यांचा परिचय आपल्याला काही वेळेमध्ये, काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये, काही तासामध्ये करून घेता येणार नाही. अशा प्रकारचं एक व्यापक प्रगल्भ साहित्य आणि वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा परिचय आहे. आपण अगदी कमी वेळेमध्ये कवयित्री स्वाती शिंदे पवार यांचा परिचय आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची खरी ओळख, खरी आयडेंटिटी त्यांच्या कवितेमधून आपल्याला लक्षात येईल. आपण प्रत्यक्ष त्यांच्या कवितेला आपण सुरुवात करणार आहोत आणि कवितेचं नाव आहे सूप आणि जातं. अशा प्रकारची सुंदर कविता त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यांच्या कवितेचा आपण विचार करणार आहोत. सुख ओटीत माझिया, सूप म्हणते जात्याला, फिर खुंट्याच्या भोवती शोध स्वतःच्या नात्याला. पहा, किती सुंदर कल्पकता कवयित्रीने या कवितेच्या माध्यमातून त्यांनी गुंफलेली आहे. सुख ओठीत माझिया, सूप म्हणते जात्याला. तर प्रत्येक स्त्रीला लग्न झाल्यानंतर सुख मिळावं, आनंद मिळावं, सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात, प्रत्येक स्त्रीची इच्छा आणि आकांक्षा असते. तशी प्रत्येक स्त्रीची इच्छा आकांक्षा असणं हे रास्त आहे. त्याच पद्धतीने स्त्रीच्या संदर्भामध्ये एक सक्षम विचार हे पुरुषापेक्षा स्त्रीच मांडू शकते आणि या स्वाती शिंदे पवार यांनी तो विचार भक्कमपणे, सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि मांडलेला सुद्धा आहे. सुख ओठीत माझिया, सूप म्हणते जात्याला.
प्रत्येकाला आपल्या नशिबामध्ये, प्रारब्धामध्ये सुख मिळावं, सुखप्राप्तीसाठी प्रत्येकजण धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. तसा प्रयत्न प्रत्येक कुटुंबातील स्त्री आणि पुरुष म्हणजे पती पत्नी हे करतात. सुप म्हणते जात्याला, शोध स्वतःच्या नात्याला. सुप म्हणते जात्याला, फिर खुंट्याच्या भोवती, शोध स्वतःच्या नात्याला. आता पहा, सुप म्हणजे पुरुष आणि जात म्हणजे स्त्री. तुमच्या लक्षात आलं असेल बघा. फिर खुंट्याच्या भोवती, शोध स्वतःच्या नात्याला. जात कोणाच्या भोवताली फिरत असं पहा, खुंट्याच्या भोवताली फिरत असतं. मध्ये एक असा खुंटा असतो, आपण त्याला आस म्हणू, त्याला कणा म्हणू. त्या कण्याच्या भोवतालीच जातं फिरत असतं. तसं स्त्री सुद्धा पुरुषाच्याच भोवती फिरत असते. आणि अगदी अनादी काळापासूनची ही परंपरा आहे. स्त्री किती हुशार, किती चाणाक्ष, किती चतुर जरी असली, प्रगल्भ जरी असली, सामंजस्य जरी असली, तरी तिला अगदी अनादी काळापासून पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत नाहीत. तिला आपल्या पतीच्याच भोवती फिरावं लागतं. पती हा खुंटा आहे, त्याच खुंट्याभोवती तिला गिरक्या घ्याव्या लागतात, गुंजी घालावी लागते. सुख ओठीत माझिया, सुप म्हणते जात्याला, फिर खुंट्याच्या भोवती, शोध स्वतःच्या नात्याला. मग आपण कितीही विचार जर केला, बाबा हे असं कसं झालेलं आहे, मला मन आहे, मला इच्छा आहे, भावना आहे, आकांक्षा आहे, तरी मी परावलंबीच आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे. असं का? नातं शोधावं लागतं. हे नातं असं का निर्माण झालेलं आहे? स्त्री एक मानव आहे, पुरुष एक मानव आहे, हे सगळं स्वतंत्र आहेत. स्वतंत्र असतानाही पहा, स्त्रीला म्हणजे सुपाला जात्याच्याच भोवती काय फिरावं लागतं, स्वतंत्र काय फिरता येत नाही. याचा विचार, याचं नातं, याचा अनुबंधाचा शोध घेणं गरजेचं आहे. आता कुठेतरी सूप आणि जात्याचं नातं स्वतंत्र निर्माण झालेलं आहे. स्त्री स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला लागलेली आहे आणि पुरुषांचा निर्णय स्वतःच घ्यायला लागलेला आहे. स्त्री आणि पुरुष हे परस्परावलंबी जे घटक होते, आता थोडंसं असे स्वतंत्र झालेले आहेत. आणि ती इतके दिवस लागले, 21वे शतक उजळावं लागलेलं आहे की आपलं नातं काय. आपणही या देशातले नागरिक आहोत, आपणही एक मानव आहोत, आपल्याला हक्क आहे, आपलं कर्तव्य आहे. याचा शोध स्वतःच्या नात्याला, स्वतःचं परीक्षण, स्वतःचं आत्मपरीक्षण सूप म्हणजेच स्त्री करायला लागलेली आहे. आपण कुठेतरी चुकत आहोत, कारण आपण पुरुषावर अवलंबून आहोत. पहा, आपण स्वतंत्र स्वावलंबी झालं पाहिजे, आणि तेव्हाच मग आपल्या जात्याचा, आपल्या नात्याचा शोध लागेल, अन्यथा लागणार नाही. पुढे कवयित्री म्हणतात, सारा भरडा पडतो इथं तुझ्याच श्रमाचा, लख लेबल लागते शिक्का माझ्याच कामाचा. पहा, सारा भरडा पडतो इथं तुझ्याच श्रमाचा. जात्यावर कोण बसतं? स्त्रीच बसते. कधी बसते? पहाटे बसते, दुपारी बसते, संध्याकाळी बसते, रात्रंदिवस, संपूर्ण दिवस हा श्रमाचा, घामाचा, कामाचा प्रवास स्त्रीला पार पाडायला लागतो. सारा भरडा पडतो इथं तर तुझ्याच श्रमाचा. जात्यावर दळण्याचं काम, जात्याला ऊर्जा लावण्याचं काम, किंवा कुटुंबामध्ये काम करायचं असेल, शेतामध्ये काम करायचं असेल, घरात कुठंही काम करायचं असेल, स्त्रीलाच काम करावं लागतं. तेव्हाच कुठेतरी बाहेर पडत असतो भरडा असेल, पीठ असेल, दळण असेल, जेवण असेल, स्वयंपाक असेल, घरातली स्वच्छता असेल, धुनी भांडी असतील, सर्व काही कामं स्त्रीलाच करावी लागतात. लख लेबल लागते शिखात माझ्याच कामाचा. लेबल सगळं लागतं कोणाचं? पुरुषाचं. हे माझं घर आहे, हे माझं घर आहे, हे माझं शेत आहे.
पण त्याचं श्रेय पुरुष स्त्रीला देत नाही. शिक्का लेबल लागते, शिक्का माझ्यात. आता कुठेतरी स्त्रीच्या कामाचं श्रेय स्त्रीलाच मिळत आहे. तिचं लेबल तिलाच मिळत, तिचं श्रेष्ठत्व तिलाच मिळत आहे. तिचं यश सर्वजण मान्य करायला लागलेले आहेत. परंतु किती दिवस उजळावे लागलेले आहेत, तेव्हा कुठेतरी आता शिक्का तिच्या कामाचा तिलाच मिळायला लागला. पण पूर्वी अशी अवस्था नव्हती. ही जी कविता आहे ही अगदी 1-2 शतकापूर्वी अशा प्रकारची अवस्था कशी होती त्याचं चित्रण या कवितेमध्ये कवयित्री मांडलेलं आहे. पुढे कवयित्री म्हणतात, बाई जात्याच्या भोवती फिरे त्याच्याच नात्यात, सुप फेकते फुलाला दाणे ठेवते ओढ्यात. पहा, बाई जात्याच्या भोवती फिरे त्याच्याच नात्यात. बाई जात्याच्या भोवती फिरे त्याच्याच नात्यात. जी स्त्री आहे जात्याभोवती सारखं फिरत असते. कारण तिच्यावर शिक्का मारला गेला की घरातली कुटुंबातली सर्वच काम करणे, श्रम करणे, घाम गाळणे हे तुझं कर्तव्य आहे. बाई जात्याच्या भोवती फिरे त्याच्याच नात्यात. श्रमाचं नातं, घामाचं नातं, कष्टाचं नातं तिच्याशी जोडलं गेलेलं आहे. सूप फेकते फुलाला दाणे ठेवते ओठ्यात. एवढं करूनही जे जातं जे आहे का, सूप फेकते फुलाला दाणे ठेवते ओठ्यात. बरं, एवढं करूनही पुरुष म्हणतात, म्हणजे सूप म्हणजे पुरुष, येऊन पुरुष म्हणतात हे तू असं केलं, तू ते तसं केलं, असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे. सूप फेकते फुलाला दाणे ठेवते ओठ्यात. मग ज्या काही उणीवा आहेत, ज्या काही दोष आहेत, मग हे असं झालं, ते तसं झालं, तू नाही असं करायला पाहिजे, ते तसं नाही करायला पाहिजे, हे काढून टाकून दे, ते फेकून टाकून दे. आणि महत्त्वाचं मग चांगलं घ्या, फक्त ठेवण्याचं काम करतो, जे गोड आहे, सात्विक आहे. परंतु गोड सात्विक एखादी चांगली वस्तू लगेच मिळत नसते. चांगली वस्तू निर्माण होण्यासाठी त्याला खूप काही असा खस्ता खाव्या लागतात, तेव्हा कुठेतरी चांगली वस्तू एखादी निर्माण होते. परंतु पुरुषाला फक्त चांगलं दिसतं, त्याच्या मागचा इतिहास, पार्श्वभूमी काही दिसत नाही. अशा पद्धतीने पुरुष विचार करत असतो. पुढे कवयित्री म्हणतात, नाते सुपाचे जात्याचे. नाते सुपाचे जात्याचे. सुप म्हणजे पुरुष, जात म्हणजे स्त्री. नातं स्त्री पुरुषांचं कसं असतं, नाते कशी दृढ होतात, कशी विकसित होतात, कसे तुटले जातात, कसे ताणले जातात, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. नाते सुपाचे जात्याचे, पती पत्नीच्या नात्याचे, एक फिरते भरारा, दुजा नावाचा दरारा. जातं कसं फिरत असतं, भर 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 फिरतात, गरगर 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 जातं फिरत असतं. पण पुरुष जे आहे तो काही पुरुष तर काहीच करत नसतात. त्यांचं फक्त दरारा असतो, त्याची भीती असते, काहीच करत नसतात. फक्त जेवण करायचं, झोपायचं, जेवण करायचं, झोप, एवढंच काम करतात. तरी त्यांचं दरार, साहेब आले बरं का, पाटील आले बरं का, आमचे साहेब आले बरं का, त्या दरारा असतो ना तो दरारा. मग रागाचा, भीतीचा, माराचा, अशा प्रकारचं नातं बऱ्याच कुटुंबामध्ये, समाजामध्ये पाहायला मिळतं. याचं वास्तव चित्रण, याच्या वास्तव नोंदी कवयित्री स्वाती शिंदे पवार यांनी कवितेने केले. नाते सुपाचे जात्याचे, पती पत्नीच्या नात्याचे, एक फिरते भरारा, दुजा नावाचा दरारा. काही पुरुष आयतखाऊ असतात, काहीच करत नसतात. ते आयतखाऊ असल्यामुळे, आळशी असल्यामुळे त्या कुटुंबातल्या स्त्रीला जातं गरगर फिरल्याशिवाय खायला मिळत नाही, पोटाला मिळत नाही, संसार चालत नाही. पूर्ण लेकराबाळातल्या अन्नाचे प्रश्न सुटत नाही, पोटाचा प्रश्न सुटत नाही. त्याच एका स्त्रीला
घरी दारी बाहेर बाहेर सगळीकडे तिला गरगर फिरायला लागतं आणि जात्यासारखं संघर्ष करावा लागतो. तेव्हा कुठेतरी एक एक दिस निघून जातो मुलांनो. अतिशय वास्तवपणे कवयित्रीने या कवितेतून एक सामाजिक कौटुंबिकतेचा विचार त्यांनी मांडलेला आहे. पुढे म्हणतात, किती झिजावे जात्याने घाव टाकीचे घेताना. पा किती झिजावे जात्याने, जात्याला झिजल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय, घर्षण केल्याशिवाय बाहेर दळण भरडा पीठ बाहेर पडतच नाही मुलांनो. प्रत्येक माणसाचं जीवन हा संघर्षमय प्रवास आहे. संघर्षाशिवाय त्याला जीवन म्हणता येणार नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये किंवा स्त्रीच्या चढ उतार येतात. सुख दुःख, सुख दुःख, सुख आनंद, रात्रंदिवस असे संघर्ष चक्र निर्माण होत असतात मुलांनो. आणि त्यातूनच माणसाला मार्ग मिळत असतो. किती झिजावे जात्याने घाव टाकीचे घेताना. एवढं काम करून सुद्धा लोक स्त्रीला नावं ठेवतात, टोमणे मारतात, अपमान करतात. या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. कुटुंबातल्या माणसाचं बोलणं, समाजातल्या माणसाचं बोलणं ही टाकीची घावच आहेत मुलांना. नवऱ्याचं बोलणं, सर्व काही. समाज हा स्त्री कितीही जिद्दी, चिकाटी, संघर्षशील जरी असली तरी तिला बोलणे सहन करावे लागतात. घाव टाकीचे घेताना, याला मायेचा सारव तरी टोचते हाताना. बघा, ते सगळं प्रेम निर्माण करण्यासाठी सर्वांचं बोलणं सहन करावं लागतं. तेव्हा कुठंतरी प्रेम निर्माण होतं मुलांनो. प्रेम सहज निर्माण होत नाही. याला मायेचा सारव तरी टोचते हातांना. एवढं करून सुद्धा एखादी स्त्री कुटुंबासाठी, घरासाठी, प्रत्येकासाठी, मुलासाठी, पतीसाठी, नवऱ्यासाठी, प्रत्येक पुरुषासाठी स्त्री एवढा त्याग करते मुलांनो. तरी तिला टोचण्या असतातच. छोट्या टोचण्या, मोठ्या टोचण्या, छोटे काटे, मोठे काटे बोचत असतात सतत. आणि रक्तबंबाळ होत असते स्त्री मुलांनो. पुढे कवयित्री शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, जात बाईची जात्याची. आता जात कसं असतं, जात्याला किती फिरावं लागतं, किती संघर्ष करावा लागतो, किती वेदना त्रास करावे लागतात, उष्णता किती निर्माण होते, राग किती येतो तिला, सगळं सर्वांना किती सहन करावं लागतं. सहन करून किती पचवावं लागतं, शांत संयमानं व्हावं लागतं. बाईची जात्याची घासते स्वतःला. प्रत्येक स्त्री स्वतःला खूप घासते, काटकसर करते, झिजवते, सहन करते, पचवते. किती आरास देखणे सुप पुरुष होताना. पहा, किती आरास देखणी. बाई दिसायला फक्त व सुंदर दिसते मुलांनो. किती आरास देखणे सुप पुरुष होताना. ती दिसायला सुंदर दिसली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, चारित्र्य संपन्न असले पाहिजे, सुप पुरुष होताना. मग पुरुष कसेही जरी उधळला तरी चालेल, त्याला कोणी काही बोलत नाही. अशा प्रकारचं हे नातं म्हणजे सुपाचं आणि जात्याचं आहे. आणि याचा अनुबंध अतिशय सुंदर पद्धतीने कवयित्री स्वाती शिंदे पवार मॅडम यांनी या कवितेमध्ये नोंदवलेली आहे, गुंफलेली आहे. सूप आणि जातं या प्रतिमाद्वारे सनातन प्रवृत्तीमुळे समाजातील स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधातील विदारक वास्तव या कवितेत अधोरेखित केले आहे. स्त्रियांच्या जगण्यातील दाहकता आणि सोशिकता या कवितेतून कवयित्री स्वाती शिंदे पवार यांनी व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.